मस्तपैकी म्हणलं एका रात्रीत जाते नांदेड मध्ये, पण आमची गाडी काय 20च्या पुढे पळेना, तरी पण आम्ही आलो भावाबाईला भेटायला. तर जय श्रीराम मित्रांनो, चाललेलो बघा नांदेडला. लय दिवस झाला आपला व्लॉग आला नव्हता, जरा माफ करा कारण की विषय झाला जरा वेगळाच. सांगलीतनं धरली एसटी सांगोल्याची, निघाला चालू गेलो. पाणीच व्हेरी इम्पॉर्टंट हो, कारण की लागलेलं उकडायला. गार पाणी घेतलं मस्तपैकी. प्रवास काय लय लांबचा नव्हता, तरी पण आपली बस थांबली नागस फाट्याला जेवायला आणि आलो बघा सांगोल्यामध्ये बरोबर 3 तासात. आपल्या मल्लूबाईने पण आहे का नाही ब्लॉगचं नवीन चॅनल चालू केलं बघा, त्यामुळे भावाला जाऊन सपोर्ट करायला लागतोय. आणि चॅनलचं नाव मी काय कॅप्शन मध्ये टाकतो, जाऊन सर्च करून ब्लॉग बघा. भुका काय लय नव्हत्या सोडा, तरी पण जरा अंडाभुर्जी घेतली बघा मस्तपैकी, खाल्लो आणि तिथनं निघायला चालू केलो. आपल्याला तासभर बसून तर काय काम नव्हतं, म्हटलं जरा टेक्नॉलॉजी वापरूया. माझ्या फोनचं चार्जिंग कमी होतो, मग काय घेतले वायर आणि घेतलं मल्ल्याच्या फोन मधलं चार्जिंग सगळं माझ्या फोन मध्ये. शेवटी आपण रात्री 1 वाजता नारायणभाऊच्या गाडीत बसलो आणि आपल्याला काय गाडी कोणाची काय असेना, चालवल्याशिवाय दम निघतच नाही हो. मस्तपैकी सोलापूरच्या टोल नाक्यावर थांबलो बघा, चहा जरा पिला आणि डायरेक्ट पुढे आलो सोलापूर बायपासला येऊन थांबलो. तिथे ढाब्यावर थांबून जरा चहा पण घेतला. तिथे त्याला विचारलं तिथे कोण गॅरेजवर आहे का, तो म्हणला डायरेक्ट जावा लेलंड शोरूमला, इथनं काही लय लांब नाही. आणि शोरूमला आलो म्हणून बरं झालं, इथं आले 3-3.5 तासात आपल्या गाडीचं काम झालं ओके मध्ये सगळं. लेलंडच्या शोरूम बाबतीत तेवढं मांडलं पाहिजे बघा, गाडी गेले काम करून 1 नंबर मध्ये हातात दिली. पण मग आता नारायणभाऊ म्हणले आम्ही झोपले मस्तपैकी, झोप त्यांनी झाल्या. चला म्हटलं गाडी आम्ही चालवतो आता. गाडी आहे नाही 20च्या स्पीडने चालून आलता बघा कंटाळून. दुपारी भुका पण लागलेले हो, लावली मग जम्मू धाब्याच्या साईडला गाडी. आपल्या मुल्लूला पहिलाच गुजरातचं हॉटेल बघून सवय, आलाय पहिल्यांदाच इथं धाब्यावर. आता तोंड वाकडं करून काय चालत नाही, म्हणलं भावा हाय ती खायला लागते. मग काय आलो की बघा संध्याकाळी बाबाबाई बशी. गजूभाऊ पण आमचं लय दिवसांनी भेटलं बघा, बरोबर महिनाभर भेटलं नव्हतं, जरा भेटून 1 नंबर वाटलं बघा. आता मल्ल्या आणि मी आलतो लय दिवसातनं, मग काय गजूभाऊ ना आणि बाबाबाईनं 1 नंबर मध्ये चिकन लावायचं चालू केलं बघा आता. आणि यांच्या दोघांच्या हातातलं चिकन म्हणजे हॉटेल आणि घर सगळ्यांना मागं पाडते. चिकन म्हणजे 1 नंबरच. आणि इथं विषय कसा माहितीये काय, किती जरी क्वांटिटी झाली का नाही तरी माणसं किती का असेना, जेवण सगळं संपून जाते बघा. तर मित्रांनो, तुमच्या ग्रुपमध्ये असं कोण दणका जेवण बनवते का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचं जेवताना एक विषय वेगळा असते, सगळ्यांनी खाल्लं तरी भावाबाईने खाल्ल्याशिवाय असं बेस्ट केल्याशिवाय जेवण चांगलं आम्हाला कळतच नाही. तर चला मित्रांनो, आजचा दिवस आमचा 1 नंबर गेला. तुमचा दिवस कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करा आणि जाता जाता फॉलो बटन तेवढं दाबा.